नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज बुधवारी माघ पौर्णिमा आहे. काही ठिकाणी याला माघी पौर्णिमा असं देखील म्हणतात. पौर्णिमेमध्ये माघी पौर्णिमेला अतिशय महत्त्व आहे. या दिवशी श्रीहरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे बघा, आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरातून आपल्याला ही एक वस्तू घराच्या बाहेर फेकून द्यायची आहे. बघा, यामुळे आपल्या घरात असलेली वाईट शक्ती, निगेटिव्ह ऊर्जा सर्व काही निघून जाईल. तुम्हाला किंवा घरात कोणाला काही दृष्ट लागली असेल, नजरबाधा झाली असेल, कोणाची इडापिडा घरात आलेली असेल, ती सर्व निघून जाईल. जर का कोणाची कामात प्रगती होत नसेल, मुलं किरकिर करत असतील, आजारपण वाढत असेल, पैसा जास्त खर्च होत असेल, पैसा टिकत नसेल, तर या सर्व समस्यांसाठी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. उपाय अगदी साधा सोपा आहे. तुम्ही हा उपाय संध्याकाळी 6 वाजेपासून ते 9 ते 10 वाजेपर्यंत करू शकतात. संध्याकाळीच आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि पौर्णिमेला जर का तुम्ही हा उपाय केला तर 100% आपल्या घरातील इडा पिडा, वाईट बाधा, निगेटिव्ह ऊर्जा सर्व काही घराच्या बाहेर निघून जाण्यास मदत होते. आपल्याला आपल्या घराला किंवा घरातील व्यक्तींना, लहान मुलांना, तसेच एखाद्याची कामात प्रगती होत असेल तर त्या व्यक्तीला देखील नजरबाधा होत असते. एखाद्याला जर का आपलं चांगलं झालेलं बघवलं नाही तर बघा, आपल्या घरावर त्याची वाईट नजर पडली किंवा आपल्या घरातील मुलांवर वाईट नजर पडली तर मुलांना दृष्ट लागते, मुलं किरकिर करतात. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती जर असेल, तिला जर ह्या बाधा झाल्या तर ती व्यक्ती देखील चिडचिड करते. एखाद्याला आजारपण येतं, पौर्णिमा आली, अमावस्या आली की एखादी व्यक्ती सारखी आजारी पडते. तर ह्या सर्व गोष्टींसाठी आपल्याला अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हा उपाय करायचा आहे. अत्यंत प्रभावी उपाय आहे. साधा सोपा देखील उपाय आहे. आपण सर्वजण सहज हा उपाय करू शकतो. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीच्या होतील तेवढ्या सेवा करायच्या आहेत. पौर्णिमेच्या दिवशी आपण घरात कोणती कोणती कामे करावीत याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. त्याचप्रमाणे आपल्याला संध्याकाळी हा उपाय करताना सर्वात अगोदर देवघरामध्ये दिवाबत्ती करून घ्यायची आहे. शक्य झाल्यास माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा प्रज्वलित करा. यात 1 लवंग, 1 हळद, चिमूटभर हळद, 1 लवंग, हिरवी विलायची 1 आणि 1 कापूर टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला तुळशीसमोर देखील एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. शक्य असेल तर तुम्ही घराच्या बाहेर दरवाजावर एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. मग तुम्ही तेलाचा लावा, तुपाचा लावा, तुमच्या इच्छेनुसार तुमच्याकडे ज्या वस्तू अवेलेबल असतील त्याचा तुम्ही दिवा लावायचा आहे. आणि यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. या उपायासाठी आपल्याला देवघरात बसायचं आहे. काळ्या कलरचा एक कपडा घ्यायचा, तो देवघरासमोर ठेवायचा. त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं जाड मीठ वापरायचं आहे. थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची. पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घ्या. बघा, प्रत्येक पौर्णिमेला, अमावस्येला आपण हे उपाय करत असतो तेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये पिवळी मोहरी, त्याचप्रमाणे जाड मीठ अवश्य आणून ठेवायचं आहे. जाड मीठ आपण प्रत्येक वेळेस जाड मीठ जर का वापरलं तर यामुळे आपण केलेल्या उपायाचे रिझल्ट आपल्याला हे जास्त चांगल्या प्रकारे बघायला मिळतात. दृष्ट काढण्यासाठी, घरात इतर उपाय करण्यासाठी, नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी जाड मीठ वापरलं जातं. त्यामुळे तुम्ही जाड मिठाचा पुडा एक आणून ठेवा. अगदी स्वस्त मिळतो. तो आणून तुम्हाला थोडंसं जाड मीठ या कपडावर ठेवायचं आहे. त्यानंतर पिवळी मोहरी घ्या. पिवळी मोहरी नसेल तर तुमच्या घरात काळी मोहरी असेल तर ती घ्या. त्यानंतर 1 ते 2 कापराच्या वड्या घ्या. 5 लवंगा घ्या. अखंड फूल असलेल्या 5 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहे. आणि याची एक पोचकुंडी तुम्हाला याची पोचकुंडी बांधायची आहे, म्हणजे पोटली तयार करायची आहे. त्यानंतर तुम्हाला ही पोटली देवघरासमोर ठेवायची आहे आणि तुम्हाला 1 माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर ही पोटली उचलून घ्यायची. तुमच्या घरात जेवढे व्यक्ती असतील, मुलं जेवढे असतील, सर्वांवरून तुम्हाला ही पोटली
7 वेळा उतरवून घ्यायची आहे। हे करत असताना तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे। आता घरात एखादी व्यक्ती असेल, कमवती व्यक्ती असेल, तिला जर का बाधा होत असेल किंवा ती चिडचिड करत असेल किंवा सारखी आजारी पडत असेल तर अशा व्यक्तीवरून देखील तुम्ही ही पोटली 7 वेळा उतरवून घ्यायची आहे। अगदी तुम्ही स्वतःवरून देखील 7 वेळा ही पोटली उतरवून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या दरवाजावरून 7 वेळा ही पोटली उतरवून घ्यायची आहे। यानंतर ही पोटली तुम्हाला घरात आणायची नाही, तुम्हाला घराच्या बाहेर तशीच पोटली न्यायची आहे। डस्टबिनमध्ये तुम्हाला ही पोटली टाकून द्यायची आहे। जर का तुमचा डस्टबिन तुम्ही बाहेर ठेवत नसाल तर त्या दिवशी डस्टबिन बाहेर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी कचरा गाडी येईल त्यावेळेस तुम्ही तो कचरा टाकून द्यायचा आहे। किंवा मग तुम्ही एक मोठा पेपर घेऊ शकतात, यामध्ये ही पोटली ठेवा आणि घराच्या बाहेर तुम्ही ही पोटली जाळून टाका। तो पेपर तुम्हाला जाळून टाकायचा आहे। पोटली तुम्हाला बाहेर टाकल्यानंतर तुम्हाला घरी निघून यायचं आहे, तुम्हाला मागे फिरून वळून बघायचं नाही। बघा, घरी निघून यायचं आहे। तर असा हा साधा सोपा अत्यंत प्रभावी उपाय आहे। आपण जे उपाय पौर्णिमेला करतो, अमावस्येला करतो, याचे 100% रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात। रिझल्ट हे हळूहळू बघायला मिळतात। प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही हा उपाय करून बघा, तुम्हाला 100% याचे रिझल्ट बघायला मिळणार आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।